आपल्यासोबत आमदार प्रशांत बंब आहे. सर, काय बोलाल नेमकी आज मुलीचं वय 18 आणि मुलाचं 21 या संदर्भात आपण सभागृहात आवाज उठवलेला आहे. काय नेमकी विषय आहे, काय बोलाल? नाही, मी विधानसभा नियम 94 अन्वये अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती आणि त्याच्यामध्ये मी माझं मत असं सांगितलेलं आहे. मुलीचं वय विवाहाचं 18 आहे आणि मुलाचं 21 आहे. आता हे वय कसे आहेत? 18 वर्षाची मुलगी म्हणजे जेमतेम 12वी पण पास नाही, तिचं शिक्षण पूर्ण झालेलं नाही आणि ते जो वय आहे, सोशल मीडिया ह्याचं हे आपल्या शारीरिक हार्मोन्सच्या वाढ आणि सगळं जे असतं त्याच्यामध्ये थोडंसं जरा म्हणजे काय त्याला विचलित होतं माणूस. आणि मुलाचं 21 आहे, तर अशा पद्धतीमध्ये त्यांना जर लग्न करायचं असेल तर त्यांनी आई वडिलांची संमती घ्यावी किंवा तपास व्हावा की तो मुलगा बरोबर का. नुसतं 2 मुला मुलीचं लग्न हे काही उद्दिष्ट नसतं. तो आर्थिकदृष्ट्या, कौटुंबिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, कारण की तुला पूर्ण आयुष्य घालवायचं आहे, नंतर आपले अपत्य होणार आहेत, त्याला बघण्याचं वय ते नाही आहे 18 आणि 21. आई वडील काय बघणार? आई वडील हेच बघणार की माझी मुलगी सुखी राहील की नाही, इतकंच बघणार. पण माझी मुलगी जर सुखी राहत नसेल तर त्याला बिचारला अधिकार आहे की माझ्या मुलीला सुखीला ठेवायचं म्हणून. तर माझं मत असं आहे, किमान 18चं 21 आणि 21चं 24 कायद्याने ह्या दोघांनी आई वडिलाच्या संमतीशिवाय लग्न करू नये असं माझं मत मी मांडलं. सरकारचं या मंत्र्यांचं किंवा सरकारचं या संदर्भात म्हणणं काय आहे? सरकारने म्हणजे सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितलंय की केंद्राकडे हा कायदा प्रलंबित आहे 21चं 24 आणि 18चं 21. परंतु माझं म्हणणं त्याच्या पुढे असं होतं की जरी 18-21 आजचं असलं तर अशा वेळेला सुद्धा आई वडिलांची काउन्सिलिंग, दोन्ही कुटुंबाची काउन्सिलिंग व्हायला पाहिजे. त्याला त्यांनी संमती दर्शवलेली आहे आणि आम्ही काउन्सिलिंग करू असं त्यांनी सांगितलं. हा विषय तुमच्या मनात आला कसा का? सर्वात महत्त्वाचा एक वेगळा विषय आहे. आपण एक सत्ताधाराचे एक आमदार आहात, सत्ताधारी पक्षात, नेमकी हा विषय आपल्या मनात आला कसा का? बघा, आम्ही राज्यामध्ये दर हप्त्याला असे प्रकरण हँडल करू लागलो आणि होतंय काय माहिती का, ती मुलगी पळून तर चालली, 4 महिन्यानंतर ती रडत रडत आमच्याकडे येते. आता माझ्याकडे, मी नाव नाही घेणार, विदर्भाची एक मुलगी आणि माझ्याच मतदारसंघातला एक मुलगा बिलकुल त्यांनी सोशल मीडियामध्ये सगळं कनेक्ट वगैरे केलं, असे कित्येक अनुभव आहेत. आणि नंतर त्या मुलीला बिचारीला अपत्य झाल्यानंतर 2 वर्षाचं तिचं तांडूल आहे आणि त्यांनी सोडून दिलं. आणि सोडून दिलं तर हे खेटे मारत बसू लागले आपल्या तिकडे. आम्ही सर्वांनी पैसे जमा करून तिची व्यवस्था केली. ती चांगली मुलगी होती, शिकाऊ होती, तिला कामही आम्ही दे. पण असं प्रत्येक ठिकाणी करू शकत नाही ना आपण राज्यामध्ये, तर त्याला काहीतरी बंद. आणि त्या मुलाने अगोदर इतका बोलला आणि इतकं त्यांनी आमिष दाखवले सगळे भयंकर, आणि ती मुलगी पण त्याच्यामध्ये येऊन गेली. पण असे प्रकरण होताना आपण अगोदर जर त्याची काळजी घेतली, आज ती इतकी ओक्साबोक्सी रडते की काय सांगू तुम्हाला, सुसाईडवर आली होती. आम्ही सगळ्या मित्रांनी तिला पूर्ण म्हणजे त्याच्यातनं बाहेर काढलं, काउन्सिलिंग केली. आता ती व्यवस्थित आहे. पण सगळ्या ठिकाणी असं आमच्याकडे कोणी येत नाही. राजकीय प्रश्न आहे. मिसिंग प्रमाणे समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडत आहेत, प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात होतो, अपघात मोठ्या प्रमाणात होत आहे. काय बोला त्या संदर्भात? नाही, आता बघा, प्रत्येक ठिकाणच्या स्पीड लिमिट लावलेल्या आहेत, त्या स्पीडमध्ये चाललं पाहिजे. खरं म्हणजे आता असे प्रकार काही प्रत्येक ठिकाणी होत नाही, पण ज्या ठिकाणी होत आहेत आपण वेगाच्या मर्यादा किंवा कायदे तोडले तर असे प्रकार जास्तीत जास्त मी आतापर्यंत बघितलेले आहेत. काही ठिकाणी आहेत, चुका नाही आहेत असं नाही आहेत. काही ठिकाणचे ॲम्ब्युलन्सेस वाढलेले आहेत, काही ठिकाणचे त्याला अर्थवर्क एम्बॅकमेंट बरोबर न झाल्यामुळे झालेले आहेत. परंतु त्याच्यावर सरकार लक्ष देत आहे. सुधीर भाऊ मुंडगुळाने आवाज उठवलेला आहे का सावरकरांना जेव्हा भारतरत्नाची मागणी केली तेव्हा ते एकदम आक्रमक भूमिकेत आले. काय बोला त्या संदर्भात? नाही, स्वातंत्र्यवीर सावरकरजींना हे भारतरत्न दिलंच पाहिजे. त्याची मागणी सर्वच जण करू लागले. आता वेळेप्रमाणे सरकार करेल. थँक्यू. शिवाजी काळेसोबत मी धीरज गोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.